आज मैं ग्लोबल लाइट पब्लिकेशन की जानिब से आपका यहाँ इस बुक पब्लिकेशन सेरेमनी ऑफ कुरान सार में इस्तकबाल करती हूँ। इसके बाद मैं प्रास्ताविक के लिए मोहतरम नौशाद उस्मान साहब को दावत दूंगी, जो कुरान सार इस बुक के राइटर है। मोहतरम नौशाद उस्मान साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यनाति मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहुल अज़ीम। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इक्बाल मिन्ने साहेब, इन्स्पेक्टर अनवर खान साहेब आणि लाईव्ह कार्यक्रम बघत असलेल्या माझ्या माता भगिनींनो, माझ्या वडीलधारी मंडळींनो आणि लहान लहान चील पाखरांनो, अस्सलाम वालेकुम। सर्वसामान्यपणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा जो सोहळा असतो त्याचा उद्देश असा असतो, एक खरं सांगायचं म्हणजे की एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायचं असला म्हणजे प्रसिद्धी, पुस्तकाची प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून जे आहे ते पुस्तकाचा खप वाढवावा, हे एक म्हणजे सर्वसाधारणपणे सरसगट त्याचा उद्देश असतो। परंतु आज अनेक दुसरे पर्याय उपलब्ध आहेत, जाहिरात आहे, आणखी काय आहे, त्या माध्यमाद्वारे देखील हे होऊ शकते। म्हणून हा एकमेव उद्देश नसतो सोहळ्याचा। या निमित्ताने एक समाज प्रबोधन व्हावं, समाजांना काही शिकता यावं, काही नवोदितांना काही प्रेरणा मिळावी, काही प्रोत्साहन मिळावं, हा देखील यामागचा उद्देश असतो। खरं म्हणजे फार मोठा कार्यक्रम घेण्याची प्रकाशकांची इच्छा होती यावेळेस, परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य नाही आहे। म्हणून हा एक ऑनलाईन प्रकाशन सोहळा आपण घेत आहोत म्हणून। परंतु एका हिशोबाने हे चांगलं होईल की हे फेसबुक पेजवर अजरामर होऊन जाईल। हा एक केव्हाही बघू शकतात लोक आणि आपल्या हॉलमध्ये जेवढे मावणार नाहीत एवढ्या लोकांपर्यंत नंतर हळूहळू जे आहे ती पोहोच वाढत जाईल। खरं म्हणजे हा आपल्या एक प्रकारचा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे दिसायला, परंतु हे जे आहे ते आम्हा सगळ्यांसाठी एक फार भावनिक क्षण आहे। एक मला विनोद आठवतो की हे पुस्तक माझं त्यानं कसं लिहिणं झालं त्याच्यावर सांगतो की एका गावामध्ये जे आहे ते एक शर्यत होती पोहण्याची आणि लोक असे सगळे जमले होते आणि त्याने व्हिसल वाजली, व्हिसल वाजली आणि जे आहे ते पोहायला सुरुवात केली लोकांनी की एक गर्दीतून माणूस उत्स्फूर्तपणे त्यानं उडी मारली आणि तो पोहू लागला आणि तो जिंकला। जिंकल्यावर त्याला पुरस्कार वगैरे मिळाल्यावर त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलं त्यानं सांगितलं की मला पहिले सांगा की धक्का कोण मारला, धक्का कोण मारला। तर अशा प्रकारे ॲक्सिडेंटली मी देखील रायटर झालो। खरं म्हणजे माझं जे पहिलं पुस्तक होतं मक्केची वारी ते पण अशाच स्वरूपात होतं की मी शोधनमध्ये लिहित होतो आणि त्याला असं क्रमशः एपिसोड वाईज त्याला लिहिलं आणि लोकांनी इतका रेटा लावला पत्राद्वारे, फोनद्वारे की तुम्ही याचं पुस्तक स्वरूपात करा, पुस्तक स्वरूपात याला लिहा। आणि मी आयुष्यात कधी विचार नव्हता केला की आपण पुस्तक लिहू शकतो, म्हणून ते पुस्तक लिहिण्यात आलं। मक्केची वारी ते सुगंध प्रकाशन नाशिकचं आहे, त्यानं प्रकाशित केलं होतं। नंतर या पुस्तकाचं असं पण झालं की 2012 मध्ये DB स्टार म्हणून दिव्य मराठीची एक पुरवणी इथून निघते, तर त्यांनी एक कॉलम चालवला होता रमजान महिन्यामध्ये की तरावी म्हणून। हा, तर माझ्या मुस्लिमेतर बांधवांसाठी मी सांगतो की रमजानमध्ये एक विशेष नमाज असते जी रात्री उशिरा पडली जाते, त्याला तरावी म्हटलं जातं। त्या तरावीमध्ये सर्वसाधारणपणे 1 किंवा सव्वा खंड, कुराणाचे 30 खंड आहेत त्यापैकी रोज एक खंड असा पठण केला जातो नमाजमध्ये अरबी भाषेत। आणि काही वर्षांपासून, काही दशकापासून एक चांगला पायंडा पाडला, भिवंडीच्या लोकांनी तो पाडला की नमाज झाल्यानंतर आज जो खंड पठण करण्यात आला अरबी भाषेमध्ये त्याचा उर्दूमध्ये खुलासा म्हणजे निरूपण, त्याचं थोडंसं सारांश ते पठण केलं जातं। एक 5-10 मिनिटं लोक बसतात आणि आज आपण नमाजमध्ये अरबी भाषेत काय वाचलं त्याचं ते निरूपण सांगण्यात येतं।
म्हणजे हा अनेक पुरोगामांचा पण हे असतो की तुम्ही आमच्या मातृभाषेत नमाज का पडत नाही, राष्ट्रभाषेत नमाज का पडत नाही, प्रादेशिक भाषेत का नमाज पडत नाही, असं फार त्यांचं हे असतं. परंतु एक वैश्विक भाषा असं जसं राष्ट्रगीत एकाच भाषेत असू शकते तशाच प्रकारचं एक वैश्विक भाषा असते इमानवंताची. परंतु ही गोष्ट पण खरी आहे की समजून नमाज पडली गेली पाहिजे. जसं समजून कुराण वाचलं पाहिजे तसं नमाज देखील समजून वाचली पाहिजे. तर नमाज समजून कशी का पठण करू शकतो आपण, तर नमाज नंतर त्याचं सारांश पठण केला गेला पाहिजे. अतिशय स्तुत्य उपक्रम. आणि तो हळूहळू त्या भिवंडीपासून नंतर पूर्ण भारतभर पोहोचला आणि जगभर पोहोचला की आणि त्याचं सारांश देखील पुस्तक स्वरूपात आता अनेक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले आहेत. उर्दू सोबतच मराठी आणि हिंदी आणि इतर भाषेत पण प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मराठीत हा खुलासे तरावी नव्हता विशेष करून. ते कोणीतरी आमचे रुपेश कलंत्री आहेत टीबी स्टारचे, त्यांनी सांगितलं हा जो प्रकार असतो म्हणे तुमचा तरावी वगैरे, ते मुस्लिम मोहल्ल्यात लहानपणी राहिल्यामुळे त्यांना माहीत होतं ते सगळं तरावी. हे तरावी तर तुम्ही खुलासा मराठीत का नाही आली, आणि मी ते क्रमशः कॉलम वाईज आम्हीच प्रकाशित करतो. आणि 2012 मध्ये ते जे आहे ते क्रमशः प्रकाशित झालं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की त्याच्यानंतर शोधनमध्ये पण त्याला रिप्रोड्यूस करावं अशी मागणी होती. त्याला शोधनमध्ये पण रिप्रोड्यूस केलं. आणि नंतर मग जे आहे ते औरंगाबादच्या 2 मुली जे अक्सा हरीम ही जर्नलिझमला शिकते, BA सेकंड इयरला, ही तिची वर्गमैत्रीण आहे, सौम्या अफनान, या मुलींनी जे आहे ते एक प्रकाशन सुरू केलं ग्लोबल पब्लिकेशन पब्लिशर म्हणून, ग्लोबल लाईट पब्लिशर म्हणून. यांचं एक विनंती होती की याला जे आहे ते या प्रकाशनाद्वारे तुम्ही एक पुस्तक स्वरूपात जे आहे खुलासे तरावीला मराठीत जे आहे ते प्रसिद्ध करावं. आणि ते अशा प्रकारे ते पुस्तक स्वरूपात आपल्यासमोर आता सादर करताना खूप आनंद होतोय. आणि डॉक्टर इक्बाल मिन्ने सारखे जे आहे ते एक महान साहित्यिकाद्वारे ते होतंय याचा मला खूप आनंद आहे. अल्लाह ताला जजाय खैर देव त्यांना. म्हणून लोकांनी मला लिहितं केलं, सांगायचं तात्पर्य म्हणजे जशी ती त्याला धक्का देऊन त्याला पोहतं केलं होतं तशाच प्रकारे लोकांनी मला लिहितं केलं. फक्त विनंती एकच आहे प्रेक्षकांना आणि सर्व समीक्षकांना की ही जे आहे कुराणाचा सारांश आहे, कुराण नाही आहे, ईश्वरी ज्ञान नाही आहे. आणि जे काही मानवी लिखाण असते त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ इम्प्रूव्हमेंट हे नेहमीच असतं. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासारखं खूप काही असतं. म्हणून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यायला पाहिजे पण आल्या नसतील कदाचित. कारण विशेष म्हणजे मराठी माणसाला आणि त्यातल्या त्यात आमच्या मुस्लिमेतर बांधवांना समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून ज्या गोष्टी विशेष करून मुस्लिमांसाठी फार महत्त्वाच्या आहेत, मुस्लिमेतर बांधवांसाठी तेवढ्याशा काही त्याच्यामध्ये फार जास्त आकर्षण नसावे त्या गोष्टी याच्यात वगळण्यात आलेल्या आहेत खरं म्हणजे. आणि ज्या गोष्टी मध्ये एक्सप्लेनेशन द्यावं लागेल खूप, अशा गोष्टी मी टाळलेल्या आहे. कारण संक्षिप्त लिहायचं होतं, 1-2 पानामध्ये पूर्ण खंड तो लिहायचा होता. म्हणून ज्याला वजाहत तलब म्हणतो आम्ही की फार जास्त एक्सप्लेनेशन त्याला लागतं, अशा गोष्टी विस्तार भयास्तव मी त्या टाळलेल्या आहेत याच्यामध्ये. तरी हे मानवी लिखाण आहे, हे ईश्वरी लिखाण नाही आहे. हे जे सार आहे ते मानवी लिखाण आहे. मी त्याचा लेखक म्हणजे एक संकलक जरी असलो तरी शेवटी ते ज्या चुका याच्यामध्ये चुका होण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. कारण हे माझ्या शब्दात लिहिलेलं ते सार आहे, ते ईश्वराचे शब्द नाही आहेत. तर याच्यामध्ये ज्या काही चुका असतील त्या मला पर्सनल फोन करून किंवा मला पर्सनल मेसेज करून किंवा शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटून त्या मला सांगाव्यात. तर आता असं होतं की आता सोशल मीडिया आलाय तर त्याच्यावर चर्वणच फार जास्त होते सोशल मीडियावरून. म्हणून नवोदितांचं जे आहे ते थोडंसं खच्चीकरण होतं. त्याच्यासाठी माझ्या एखादा निब्बर माणूस असतो निगरगट परंतु नवोदितांना फार जास्त जे आहे ते त्रास होतो. म्हणून कृपया तुम्ही मला संपर्क साधून त्या सांगाव्यात. ते पुढच्या शक्य झाल्यास पुढच्या आवृत्तीमध्ये ते आम्ही दुरुस्त करू इन्शाल्लाह. म्हणून विशेष करून पहिला अल्लाहचा आभार की त्यानं आम्हाला मला हे मला सद्बुद्धी दिली, तौफीक दिली की हे सगळं लिहिण्याची. त्यानंतर जे आहे ते आमचे फकीर मोहम्मद शेख ते आजारी आहेत, येऊ शकले नाहीत. त्यांनी याची जी इस्लाह आहे त्याचं पुनरावलोकन या पुस्तकाचं केलं. त्यांचा पण मी आभारी आहोत. आमच्यासाठी वेळ दिला डॉक्टर इक्बाल मिन्ने यांनी प्रकाशनासाठी, त्याच्यासाठी आभारी आहे. आणि विशेष म्हणजे हे जे प्रकाशन आहे ते आमचं अक्सा हरीम तर याच्यामध्ये आहेच, तर माझी पत्नी बुशरा नाहीत पण ही आहे, सांगायचं ते राहिलं. तर खरं म्हणजे आता बायकोचा आभार कसं काय मानायचं ते एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हास्यास्पद गोष्ट आहे. परंतु प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की मी माझ्या कोणाचं कर्ज नाही आहे शिवाय 2 लोकांच्या
एक तर माझे जे सहकारी अबूबकर सिद्दीक आणि एक माझी पत्नी खतिजा, की जेव्हा जगामध्ये जे आहे ते कोणी माझं साथ द्यायला तयार नव्हतं, मी एकटा होतो जगामध्ये, तेव्हा या दोघांनी मला साथ दिली. तेव्हा जे आहे ते बिलकुल एक प्रकाशक म्हणून जे आहेत ते मी आभारी आहोत. निश्चितच खरं म्हणजे उर्दू मी वाचू शकतो, परंतु ज्या फ्लुएन्सीने मी मराठी वाचू शकतो त्या फ्लुएन्सीने उर्दू वाचू शकत नाही. म्हणून मोहिउद्दीन गाझी यांचं खुलासे कुराण आणि मौलाना मौदुदी यांच्या भाषांतरावरून मौलाना आफाकी यांनी लिहिलेलं एक खुलासे कुराण याची मी मदत घेतलेली आहे. तर तो जो खुलासा आहे त्याचा एक एक खंड जे आहेत माझी पत्नी ते ऑडिओ स्वरूपात ती रेकॉर्ड करत होती त्या मोबाईलवर आणि मला ती पर्सनलमध्ये पाठवत होती. मी ते ऑडिओ ऐकत होतो, म्हणजे मी पुस्तक वाचलं नाही तर ऐकून त्याची मदत घेतली, त्याच्यातलं काही जर टिपणं काही घेतली आणि काही टिप्पणी जी आहे ती त्याच्यातली वगळली आणि अशा प्रकारे हे पुस्तक तुमच्यासमोर सादर करतोय. विनंती आहे की सर्वांनी जे आहे ते याला भरभरून प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. जज़ाकल्लाहु खैर. एक बार फिर से मैं आपका ग्लोबल लाइट पब्लिकेशन की जानिब से इस बुक पब्लिकेशन में इस्तक़बाल करती हूँ. अब मैं प्रोग्राम